लग्नाची बेडी भाग 14. आजोबा नेहाला विचारले. नेहा, शिदीला अजून बरे वाटत नाही का? नाही मा, म्हणजे ती ठीक आहे पण खूप अशक्त आहे. मी थोड्या वेळपूर्वी तिथे गेले होते तेव्हा ती झोपली होती. सर्वांनी जेवून घ्या, मग त्यानंतर मी जाऊन तिलाही जेवायला उठवते. तोपर्यंत शौर्यही येईल. तेवढ्यात राजेश्वरी तोंड उघडत म्हणाली, दादासाहेब, इतके डोक्यावर चढून घेणे चांगले नाही. हे सर्व एक नाटक आहे. ती फक्त नाटक करत आहे. पण तुम्हाला वाटत असेल की मी चुकीचे बोलत आहे तर एक दिवस तुम्हाला नक्कीच पश्चाताप होईल. तेवढ्यात आलोक बोलले, आत्या, जे नाटक करतात ना ते वेगळंच दिसतात. हे ऐकून अलका आजूबाजूला पाहू लागली. आणि आत्या, ती नाटक करत नाहीये. काही दिवसांपूर्वी तुमच्या शेजारी बसलेला तुमच्या सुनामुळे ती पायऱ्यावरून खाली पडली. म्हणूनच ती खूप कमकुवत आहे आणि कालच्या परिस्थितीमुळे खूप अस्वस्थ आहे. यामुळे तिला ताप आला. नाहीतर ती आतापर्यंत इथे उपस्थित असत होती. आलोक यांचे असे शब्द ऐकून राजेश्वर शांतपणे बसली. पण आतून ती रागाने लावासारखी शिजत होती. सध्या तर ती खूप रागवली होती. हळूहळू सर्वांनी जेवण संपवले आणि आपापल्या खोल्यांमध्ये गेले. आलोक आजोबांना सोडायला गेले. नरेंद्र आधीच निघून गेले होते. दरम्यान शिया आणि श्यामली दोघेही दुःखी होते, कारण ते बोलू शकत नव्हते. नेहा कमलाला जेवणाची प्लेट तयार करायला सांगितली आणि सिद्धीच्या खोलीत घेऊन गेली. संपूर्ण खोलीत अंधार होता. तिने हळूहळू दार उघडली आणि लाईट लावली आणि सिद्धी तिच्या समोर बेडवर झोपलेली दिसली. तिने जेवणाची प्लेट सेंटर टेबलावर ठेवली आणि सिद्धीकडे हळू पावलांनी चालू लागली. जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा नेहाचं नजर दारात उभा असलेल्या शौर्यवर पडली. शौर्य नेहाकडे पाहत विचारले, छोटी आई, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? नाही शौर्य, काही प्रॉब्लेम नाही आहे. शीतीला आज बरं वाटत नव्हतं म्हणून मी तिला जेवण आणलं. ती झोपली आहे म्हणून मी तिला उठवलं नाही. पण आता तू आला आहेस ना, काही हरकत नाही. तू तिची काळजी घे. आणि हो, मी तुला जेवण पाठवते. नाही छोटी आई, आज संध्याकाळी माझी एक मीटिंग होती म्हणून क्लायंटसोबत मी जेवून आलो आहे. तू खरं सांगत आहेस का शौर्य? तू जेवला आहेस ना? हो छोटी आई, मी जेवलो आहे. ठीक आहे, मग तिला उठव आता. नेहाचे म्हणणे ऐकून शौर्य किंचित हसला. मान हलवत तो हो म्हणाला. नेहाने सिद्धीकडे पाहिले आणि खोलीतून निघून गेली. नेहा गेल्यानंतर शौर्यने दार बंद केले आणि सिद्धीकडे पाहून तो मागे वळला आणि कपाटातून कपडे घेतले आणि बाथरूममध्ये गेला. थोड्या वेळाने तो परत आला. तेव्हा त्याची नजर सिद्धीवर पडली. ती कोणत्याही क्षणी खाली पडली असती. तो पटकन सिद्धीकडे गेला आणि ती पुन्हा उलटून झोपणार इतक्यात शौर्यने तिला पटकन पकडले. वेदनेने तडपडणारी सिद्धी पुन्हा एकदा शौर्यच्या मिठीत झोपी गेली. शौर्यने सिद्धीकडे विचित्रपणे पाहिले. जर ती पडली असती तर तिला दुखापत झाली असती, पण ती इतकी गाढ झोपली होती की तिला जगाचे भानच नव्हते. त्याने तिला आरामात झोपवले. तो उठणार इतक्या सिद्धीने झोपेत शौर्याच्या मानेभोवती आपले हात गुंडाळले आणि त्याला जवळ ओढले. आता शौर्य सिद्धीच्या चेहऱ्याचा अगदी जवळ होता. सिद्धीचे ओठ शौर्याच्या ओठांना स्पर्श करत होते आणि तो पूर्णपणे तिच्यात हरवून गेला होता. सिद्धीचे ओठ शौर्याला त्यांच्याकडे आकर्षित करत होते. शौर्यने पाहिले की सिद्धी गाढ झोपेत आहे, म्हणून तो पुन्हा एकदा तिचे चुंबन घेण्यासाठी सिद्धीच्या ओठांशी आपले ओठ जोडणार होता. तेवढ्यात अचानक त्याला काहीतरी आठवले. म्हणून आता त्याचा चेहऱ्यावर राग दिसत होता. पण शौर्यने क्षणभर काहीतरी विचार केला आणि सिद्धीच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिचे चुंबन घेतले. झोपेत असलेली सिद्धी जागी झाली आणि तिच्या ओठांवर काहीतरी उबदारपणा जाणवले. तिने शौर्यला तिचे चुंबन घेताना पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले आणि तिने पुन्हा डोळे मिटले. शौर्य तिचे चुंबन घेत होता. तो काही वेळ तिचे चुंबन घेत राहिला. तेव्हा अचानक तिला श्वास घ्यायला त्रास होत असताना तो पटकन बाजूला झाला आणि तिच्याकडे पाहत राहिला. तेवढ्या सिद्धीने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिले. मग शौर्य शुद्धीवर आला आणि म्हणाला, तू इतकी कसं काय झोपू शकतेस? तुला रात्र आहे की दिवस हेही कळत नाही आहे. शौर्यने हे बोलताच सिद्धी
अचानक घाबरली आणि त्याच्यापासून बाजूला होऊन उठायला गेली, पण नंतर ती शौर्याचं डोक्यावर आदळली. धडक इतकी जोरदार शब्द आले की सिद्धीने तिचे डोके धरले, पण शौर्यालाही दुखापत झाली. म्हणजे शौर्य त्याचे डोके धरून बसला होता. सिद्धीने त्याला पाहिले. ती तिचे दुःख विसरून म्हणाली, मला माफ कर, तुला खूप जोरात लागले का? तेवढ्या शौर्य उभा राहिला आणि म्हणाला, तुला नेहमीच घाई का असते? घाईत उठण्याची काय गरज आहे तुला? असे म्हणत तो सोफ्याकडे जाऊ लागला. तेव्हा त्याची नजर काउंटरवर ठेवलेल्या जेवणाच्या प्लेटवर पडली. तो सोफ्यावर बसला आणि तिला म्हणाला, लवकर फ्रेश होऊन ये जेवायला. जेव्हा सिद्धीने ऐकले की जेवण आले आहे, ती तिच्या जागेवरून उठली आणि खाली उतरली. शौर्य सोफ्यावर बसला होता. त्याचा मोबाईल फोन वापरत होता. ती त्याच्याकडे पाहत होती. त्याला पाहून ती उभी राहिली, पण ती पूर्णपणे उभी राहण्याआधीच ती ओरडली आणि ती पुन्हा जोरात बेडवर बसली. शौर्याने ओरडण्याचा आवाज ऐकला तेव्हा त्याने सिद्धीकडे पाहिले. थोडा वेळ तिच्याकडे पाहिल्यानंतर तो पुन्हा त्याच्या मोबाईल फोनमध्ये मग्न झाला. सिद्धीने त्याच्याकडे पाहिले होते. शौर्याचे असे वागणे पाहून तिच्या चेहऱ्यावर निराशा पसरली, पण शौर्य तिला मदत करण्यासाठी एकदाही उठला नाही. सिद्धीला खूप वेदना होत होत्या. तिला खूप वाईट वाटले, पण तिने खूप धाडस केले आणि हळूहळू उठली. यावेळीही तिला तेच वेदना जाणवत होत्या, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि हळूहळू बाथरूमकडे चालत गेली. बाथरूमचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकू येताच शौर्यने आपली नजर वॉशरूमकडे वळवली आणि दुसरीकडे शिया आणि शामलीच्या खोलीत. शामली, आई काही बोलली नाही. आपण आता काय करायचे? उद्या सकाळपर्यंत वाट बघूया. नाहीतर आपण स्वतः आजोबा आणि पप्पांशी बोलून बघू. मग नंतर बघूया काय होते ते. हो, तू जे म्हणत आहेस ते बरोबर आहे, असं त्या एकमेकांशी बोलत होत्या. दाराशी उभी असलेली नेहा ऐकत होती. ती काहीतरी विचार करत होती. ती तिच्या खोलीत आली तेव्हा नरेंद्र काहीतरी काम करत होते. ती आली आणि तिच्या बेडवर बसली आणि खोल विचारात गेली. जेव्हा नरेंद्र हलवले तेव्हा तिने वर पाहिले नाही. नरेंद्रने लॅपटॉप बाजूला ठेवले आणि नेहाला हलवले. नेहा, काय झाले? तू काय विचार करत आहेस? अहो, मी विचार करत होते की दोन्ही मुलींना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजून वेळ आहे ना, आणि त्यांच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. मी म्हणत होते की आपण त्यांना पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवू शकत नाही का? आपण त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही का? पण नेहा, तू असं का बोलत आहेस? अहो, काय सांगू तुम्हाला, कारण तुम्ही तुमच्या घरच्यांना चांगले ओळखता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मोठ्या वहिनीला ओळखता. ती कधीच म्हणणार नाही की माझ्या मुलीने पुढे शिक्षण घ्यावं. आत्यामुळे तर आता सध्याची परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे. त्या परिस्थितीत आपण आपल्या मुलींना त्यांच्या सुरक्षितेसाठी बाहेर शिक्षणासाठी पाठवू शकत नाही का? नरेंद्र किती वेळापासून शांतपणे नेहाचे बोलणे ऐकत बसले होते. त्यांना नेहाचे शब्द बरोबर वाटले. नेहाकडे पाहून म्हणाले, तू अगदी बरोबर बोलत आहेस. मी उद्या बाबा आणि भाऊसाहेब यांच्यासोबत बोलून बघतो. मग नेहा म्हणाली, ठीक आहे. दुसरीकडे सिद्धी अजून वॉशरूममधून बाहेर आली नव्हती. जेव्हा शौर्यला हे लक्षात आले की ती आतमध्ये जाऊन बराच वेळ झाला होता, सिद्धी बराच वेळ बाहेर आली नव्हती, तेव्हा शौर्य काळजीत पडला. तो त्याच्या जागेवरून उठला आणि बाथरूमकडे जाणार होता. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला आणि सिद्धी बाहेर आली. शौर्य पुन्हा बसला. सिद्धी टॉवेलने तोंड झाकून घेत होती. सिद्धी शौर्याच्या शेजारी सोफ्यावर बसली आणि जेवणाचा प्लेटवर झाकलेली प्लेट काढली तेव्हा त्यात एका व्यक्तीसाठी जेवण होते. ती विचार करू लागली. तिने हळूहळू धाडस केले आणि शौर्याकडे पाहिले आणि त्याला हाक मारली. अहो, ऐका. सिद्धीनं हाक मारली तेव्हा असे वाटले की शौर्य हा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक होता आणि तो आवाज ऐकून शौर्य मदहोश झाला.
शौर्य नेहमीप्रमाणे जेव्हा जेव्हा त्याची नजर तिच्या आवाजावर, तिच्या ओठांवर, तिच्या डोळ्यांवर पडते तेव्हा तो मदहोश होत होता आणि तो तिच्या आवाजात पूर्णपणे हरवून गेला. गेल्या काही दिवसांपासून सिद्धी खूप कमी बोलत होती, पण ती जे काही बोलत होती शौर्य नेहमीच एका वेगळ्या जगात पोचलेला असायचा. पुन्हा एकदा शौर्यने सिद्धीचा आवाज ऐकला. मिस्टर सूर्यवंशी पहिल्यांदा बोलवले तेव्हा शौर्यने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याची नजर त्याच्या फोनवर होती. तेव्हा तिने दुसऱ्यांदा त्याला हाक मारली. तेव्हा त्याला अनिच्छेने सिद्धीकडे पाहावे लागले. ती असे म्हणत होती, तू जेवणार नाही का? शौर्य त्याच्या जागेवरून उठला आणि म्हणाला, मी जस्ट जेवलो आहे. छोटी आई तुझ्यासाठी जेवण ठेवले आहे. मी झोपायला जात आहे. जेवल्यानंतर लाईट बंद कर. मला उजेडात झोप येत नाही. असे म्हणत तो त्याच्या जागेवरून उठला आणि बेडकडे गेला. शौर्याचे बोलणे ऐकून आणि त्याच्याकडे पाहत सिद्धी दुःखी झाली. त्याचे बिहेवियर पाहून सिद्धीला अजिबात जेवायचे नव्हते. सिद्धी खूप दुःखी झाली. शौर्य बेडजवळील साईड टेबलावरील टेबल लॅम्प बंद करून त्याच्या जागी झोपला. सिद्धीने पाहिले की शौर्य झोपला आहे. तिने जेवणाची प्लेट आहे तसंच झाकून ठेवले आणि लाईट बंद केल्यानंतर ती बाल्कनीकडे गेली. तिथेच ती झोपाळ्यावर बसली आणि आकाशात चमकणाऱ्या चंद्राकडे पाहू लागली. खोलीत शौर्य डोळे मिटून त्याच्या बेडवर झोपला होता. लाईट बंद केल्यानंतरही सिद्धीचे कटरपटर आवाज ऐकू आला नाही, म्हणून त्याने डोळे उघडून पाहिले. मग त्याला सिद्धी कुठेही दिसली नाही. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याची नजर बाल्कनीवर पडली, जिथे बाल्कनीचा दरवाजा उघडा होता. शौर्यला समजले की ती बाल्कनीत आहे. शौर्यने बाल्कनीकडे एक नजर टाकून नंतर बेडवर येऊन झोपून डोळे मिटले. सिद्धी आकाशाकडे पाहत होती. तिच्या मनात काय आहे हे कोणीही सांगू शकत नव्हते. ती काय विचार करत होती देव जाणे. इथे खोलीत शौर्याला झोप येत नव्हती. तो वारंवार एका बाजूहून दुसऱ्या बाजूला कूस बदलत होता. तेवढ्यात तो खूप रागवला आणि म्हणाला, काय हे? मला झोप काय येत नाही आहे? एवढं बोलून तो त्याच्या जागेवरून उठला. मी इतके उशिरा झोपण्याचा प्रयत्न करत आहे. मला का झोप येत नाही आहे? मग त्याने बाल्कनीकडे पाहिले. काही विचार करून तो त्याचा जागेवरून उठला आणि बाल्कनीकडे गेला. तिथे गेल्यानंतर त्याला सिद्धी डोळे मिटून सोफ्यावर झोपलेली दिसली. शौर्याने मनात विचार केला, तू एवढ्या लवकर जेवलीस कस काय? मग तो आत गेला आणि झाकलेली प्लेट पाहिली. त्याला कळले की तिने काही खाल्ले नाही. शौर्याने सिद्धीला डोळे मिटून सोफ्यावर झोपलेली पाहिले. तो हळूहळू तिच्या जवळ येऊन उभा राहिला. शौर्य सिद्धीला लक्षपूर्वक पाहत होता. थोडा वेळ पाहिल्यानंतर तो येऊन बेडवर झोपला. थोडा वेळ स्वतःशी लढत तो झोपी गेला. ही सिद्धी तिच्या झोपेपासून खूप दूर होती. ती आज दिवसभर खूप झोपली होती, म्हणूनच तिला रात्री झोप येत नव्हती. सकाळी शौर्यची खोली जेव्हा शौर्य जागा झाला तेव्हा त्याने त्याच्या शेजारी सिद्धीला शोधले, पण ती त्याला कुठेही सापडली नाही. नेहमीप्रमाणे तो उठला, वॉशरूममध्ये गेला आणि त्याचं व्यायामासाठी जाणार होता. मग त्याला आठवले सिद्धी बाल्कनीत नव्हती. त्याने आजूबाजूला पाहिले, पण ती तिथे कुठेच नव्हती. खाली लिव्हिंग हॉलमध्ये सिद्धी खाली लिव्हिंग हॉलमध्ये नेहासोबत होती. दोघीही स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी पाहत होत्या. थोड्याच वेळात त्यांचा नाश्ता तयार होणार होता. हळूहळू एक एक करून सर्वजण डायनिंग टेबलावर येऊन बसले. सिद्धीने आजोबांना वाकून नमस्कार केले आणि आजोबा प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवले. कसं वाटतंय बाळा? सिद्धीने हसून उत्तर दिले, आजोबा मी अगदी ठीक आहे, खूप छान आहे. तेवढ्यात आलोक देखील म्हणाले, बाळा स्वतःची काळजी घे आणि अनावश्यक काळजी करत बसू नकोस. काही लोक स्वइच्छेने, काही लोक अनिच्छेने. यावेळी सर्वजण शांतपणे नाश्ता संपवत होते. तेवढ्यात शौर्य देखील खोलीतून बाहेर आला. आजूबाजूला पाहत तो नाश्ता संपवू लागला. तेवढ्यात शियाने नेहाला काहीतरी इशारा केले. नेहा नरेंद्र यांना इशारा केले. तेवढ्यात नरेंद्र आजोबांकडे पाहिले आणि म्हणाले, बाबा
मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. मग आजोबा म्हणाले, नरेंद्र, तुला काय बोलायचं आहे ते सांग. बाबा, ते शिया आणि श्यामलेला दोघींनाही दिल्लीत शिक्षणासाठी जायचं आहे. अजून पुढे काही बोलायचं आधीच आजोबा हात करून थांबवले. बाकीचे सगळे पाहत होते. मग नरेंद्र म्हणाले, बाबा, त्यांनी इथे शिक्षण पूर्ण केले आहेत. त्यांना इथे चांगले वाटत नाहीये, म्हणून त्या दोघींनाही दिल्लीला जायचे आहे. त्यांना येथील अभ्यासाचं थोडं कंटाळा येत आहे, म्हणून पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जाण्याची त्यांची इच्छा ऐकून आलोक म्हणाले, नरेंद्र, आम्हाला काही हरकत नाही. तुम्ही पाठवू शकता. शिया आणि श्यामली दोघीही आनंदी झाल्या. आता दोघीही निघण्याची तयारी करू लागले. दोघी एका आठवड्यानंतर निघणार होते. वेळ हळूहळू जात होता. शौर्य सिद्धीशी चांगले वागत नव्हता. सिद्धीला समजत नव्हते तो तिचा नवरा असून सुद्धा तिच्या सोबत बोलत नव्हता. दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. शौर्य सिद्धीचा जवळही येत नव्हता. हीच तर प्रॉब्लेम होती. सिद्धी रोज रात्री उठायची आणि ती बाल्कनीत सोफ्यावर बसून काहीतरी विचार करायची. एका आठवड्यानंतर सकाळची वेळ होती. शिया आणि श्यामली दिल्लीला जाणार आहे म्हणून नेहा सर्व तयारी करत होती. एका नोकराने कुणाला तरी फोन करून त्यांना सर्व माहिती दिली होती. थोड्या वेळाने शिया आणि श्यामली दोघेही आपापल्या बॅग घेऊन गेटपर्यंत पोचले. यावेळी शौर्यने दोन्ही बहिणींच्या शिक्षणासाठी बेस्ट ऑफ लक विश केले. नरेंद्र त्या दोघींना दिल्लीत हॉस्टेलमध्ये सोडणार होते. नरेंद्र यांची गाडी थोड्या अंतरावर गेली होती. अचानक त्यांची गाडी एका झटक्यात थांबली. नरेंद्र विचारही करू शकण्यापूर्वीच त्यांच्या गाडीचं दार उघडला आणि 4 ते 5 जणांनी शिया आणि श्यामलीला झटक्यात बाहेर काढले आणि त्यांना त्यांच्या गाडीकडे घेऊन जाऊ लागले. तेवढ्यात नरेंद्र शुद्धीवर आले. अरे, तुम्ही त्यांना कुठे घेऊन जात आहात? थांबा, नरेंद्र ओरडत होते. तेव्हा मागून येऊन दोघेजण नरेंद्र यांना खूप मारले. शिया आणि श्यामली बेशुद्ध पडल्या होत्या आणि त्यांना गाडीत बसवल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने म्हणाला, चला. ते निघून जाणार होते तेव्हा नरेंद्रमध्ये त्या गाडीचं पाठलाग करण्याची ताकद नव्हती. त्या अवस्थेत त्यांनी लगेचच आलोक यांना फोन केले. घरात सगळे लिव्हिंग हॉलमध्ये बसून बोलत होते. तेवढ्यात आलोक यांच्या फोन वाजला. त्याने त्यांचा फोन काढला आणि फोन स्क्रीनकडे पाहिले. अरे, नरेंद्र हा का फोन करत आहे, असं म्हणत त्याने फोन घेतला. आलोक काही बोलण्यापूर्वीच नरेंद्र बोलू लागले. भाऊसाहेब, काही गुंडांनी आमच्या मुलींचे अपहरण केले. भाऊसाहेब, मला काय करावे हेही समजत नाही आहे. भाऊसाहेब, तुम्ही या, असं म्हणत नरेंद्र रडू लागले. आलोक म्हणाले, काळजी करू नकोस नरेंद्र, काहीही होणार नाही, मी येतो. नेहा स्वयंपाकघरात दुपारच्या जेवणाची तयारी करत होती. जेव्हा नेहाने आलोक यांचा आवाज ऐकला तेव्हा ती धावत गेली आणि विचारले, भाऊ काय झालं? तुम्ही टेन्शनमध्ये का दिसताय?